नमस्कार, मी PS जाधव या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्र हो, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहतो, आपणच नाही तर अख्खा देश, संपूर्ण भारत ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो तो आपला राष्ट्रीय सण म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन। आणि तो दिन आपण साजरा करतो 15 ऑगस्ट या दिवशी। अनेक वर्ष ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश राज्य सरकारच्या गुलामगिरीमध्ये राहणारा आपला देश आणि या गुलामीत राहणारे भारतीय यांनी अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या लाल किल्ल्यावरती भारताचा राष्ट्रध्वज फडकवला। आजच्या तरुणांना गुलामगिरी म्हणजे काय हे काही समजणार नाही, कारण त्याचा जन्मच स्वातंत्र्यामध्ये झालेला आहे। त्याच्यामुळे गुलामगिरी नेमकी काय असते हे फक्त त्यांना वाचायला आणि ऐकायला भेटलेली आहे, अनुभवायला भेटलेली नाहीये। म्हणून गुलामगिरीच्या व्यथा काय असतात, गुलामगिरीच्या कथा काय असतात आणि गुलामगिरीच्या वेदना काय असतात या मात्र त्याच लोकांना माहित आहेत, ज्या लोकांनी 1947 पूर्वी या देशाचा इतिहास स्वतः अनुभवलेला आहे। त्या वेदना, त्या व्यथा, त्या कथा स्वतः अनुभवलेल्या आहेत। त्यांनाच स्वातंत्र्याची किंमत काय असते हे आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे। आजही आपण पाहतो आपली शेजारची जी देश आहेत, आपली शेजारची जी राष्ट्र आहेत, यांच्यापासून आपल्याला आजही असुरक्षिततेची भावना पाहायला भेटते। त्यासाठी आजही देशाच्या चारही सीमेवरती आपल्या देशाचे जवान आपल्या जीवाचे बलिदान देत आहेत आणि आपल्या देशाचं, आपल्या या देशाच्या मातीचं संरक्षण करीत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, 1947 पूर्वी ज्या क्रांतिकारकांनी, ज्या नेत्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, आणि 1947च्या नंतर ते स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून भारताच्या सीमेवरती आपल्या जीवाचं बलिदान देणारे आपले शूरवीर जवान यांच्याही जीवाचं मोल आपण समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या बलिदानाचं मोल आपण समजून घेतलं पाहिजे। आणि स्वातंत्र्य काय आहे, स्वातंत्र्य हे आपल्याला सहजपणे भेटलेली गोष्ट नाहीये, म्हणून या स्वातंत्र्याला आपण जपलं पाहिजे आणि या स्वातंत्र्याला जपण्याची जबाबदारी ही तुम्हावरती आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपला हा राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट, आपला हा स्वातंत्र्य दिन आपण अतिशय उत्साहामध्ये साजरा करूयात। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।